नमस्कार, PM न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी संतोष कांबळे। आपण आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक हेतू आहे। आपण एसटी महामंडळाची बस पाहतोय। तर या गाड्या एसटी महामंडळाने लोकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। परंतु खर्डी या गावी आपण आता उभे आहोत। या विद्यार्थिनींकडे बघा, या भगिनी गेले 2 तासापेक्षा जास्त कालावधी झाला या ठिकाणी उभे आहेत आणि अनेक एसटी आल्या पंढरपूरवरून सांगोला जाण्यासाठी। शिक्षण घेण्यासाठी या मुली दररोज सांगोला जातात आणि अनेक एसटी आल्या, परंतु एकाही एसटीने त्यांना गाडी थांबवलेली नाही। नक्की काय कारण आहे थोडंसं जाणून घेऊया। कधी आलेत आणि एसटी थांबली आहे का नाही थांबली, आणि थांबली नसेल तर का थांबली नाही? काय नाव आहे तुझं? सायली पवार। तिकडे बघून किती वाजता आला इथं? 10 वाजता आला। कोणत्या कॉलेजला? सांगोला विद्यामंदिर। सांगोला विद्यामंदिर। सांगोला विद्यामंदिरची मुलगी आहे आणि दररोज ये जा करता का तुम्ही? दररोज अशीच परिस्थिती आहे का? हो। एसटी थांबत नाही दररोज? नाही। आता किती वाजले तर? किती वाजता आला आणि किती थांबलाय? किती वेळ झाला? 2 तास झाले। 2 तास। 2 तासापासून फक्त एसटीचीच प्रतीक्षा करत या मुली थांबलेल्या आहेत। आपल्याबरोबर आणखी काय मुली आहेत? कोण बोलणार याच्यामध्ये? कोण बोलणार याच्यामध्ये? बरं, आता तू बोल। हां, काय नाव आहे तुझं? माझं नाव सानिका महाळप्पा हाके। हां, गाव? खर्डी। खर्डी। कितवीला आहेस तू? 11वीला। सकाळी किती वाजल्यापासून थांबताय तुम्ही दररोज बसला? आज आमचं कॉलेज उशीर आहे। रोज कॉलेज आमचं असते 6:30ला। 6:30ला यावं लागते, तरी पण एसटी मिळत नाही। शक्यतो कधी मिळते। काही एसटींना पास चालतोय म्हणतात, काहींना नाही म्हणतात। म्हणजे व्यवस्थित पकडा। कसं आहे, ज्यांचा पास आहे त्यांना एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हर गाडीमध्ये घेत नाहीत, आणि जर पास नसेल तर गाडी उभा राहते का? हां, पास नसेल तर थांबती, पण पासवाले घेतच नाहीत शक्यतो। पास असेल तर घेतलं जात नाही। त्यामुळं या मगरूर एसटी ड्रायव्हरवर आणि कंडक्टरवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या तुम्ही पाहू शकताय एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी, तसेच हा व्हिडिओ जिथपर्यंत पोहोचेल त्या अधिकाऱ्यांनी, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा व्हिडिओ पाहिला तर नक्की आगार प्रमुखावरती नक्की काय एसटी न थांबवण्यामागलं काय कारण आहे हे कारणे दाखवा, नोटीस काढलं पाहिजे आहे। आज एवढी लोक गेले 2 ते 3 तास झाले इथं उभा आहेत आणि अशा प्रकारे मुलींची पिळवणूक, एक प्रकारे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम, तिकडे दाखवा, वंचित ठेवण्याचं काम या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे असं आपल्याला दिसत आहे। आता एसटी आलेली आहे, आपण ती थांबते का बघूयात। एसटी सांगोला डेपोची गाडी आहे। कॅमेरा पाहून एसटी थांबलेली आहे। सकाळपासून या मुली आहे अशा ताटकळत थांबलेल्या होत्या, एकही गाडी थांबायला तयार नव्हती। आता 2 ते 2.5 तास होऊन गेले, या मुली एसटीच्या प्रतीक्षेत होत्या। किती विद्यार्थी आहेत तुम्हीच पहा। आणि सांगोला आगाराचे आगार प्रमुख, तसेच पंढरपूर आगाराचे आगार प्रमुख यांनी एसटी महामंडळाला ज्या ठिकाणी विद्यार्थी दिसतील त्या ठिकाणावरून त्या विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे आहे। त्यांना त्यांच्या शालेय शिक्षणापासून वंचित न ठेवता वेळेवर त्यांना एसटीचा प्रवास हा घडवून दिला पाहिजे। आत्ता एसटी थांबली आहे, कॅमेरा बघून एसटीच्या ड्रायव्हरांनी गाडी थांबवली, एकही एसटी थांबत नाही। आणि या एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर लोकांनी बऱ्याच दिवसांपासून या विद्यार्थ्यांना इथं स्टॉप नाही, तुमचा पास चालणार नाही, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळं विद्यार्थ्यांचा अतोनात हाल होत आहेत। या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच आगार प्रमुखांनी लक्षाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शिस्त लावली पाहिजे की त्यांचा ग्राहक हा दैवत आहे। नागरिकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाची अतिशय चांगल्या प्रकारच्या बस या दिलेल्या आहेत। 300 बस नवीन बस या ताफ्यामध्ये येणार आहेत महामंडळाच्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचा हाल होणार नाहीत याकरता
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष